हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना पहिलं तर श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करूत. माझ्या तरी इच्छा ते पूर्ण करतातच, पण तुमच्या देखील ज्या काही मनोकामना असतील, ज्या काही तुम्ही योजना आखल्या असतील, त्या स्वामी महाराजांना नक्की एकदा सांगून बघा. नक्की तुमच्या योजना, तुमची जी काही स्वप्न आहेत ती नक्की स्वामी महाराज पूर्ण करतील याची मला तर मनापासून खात्री आहे. तर नक्की स्वामींच्या वरती जरासा विश्वास ठेवून बघा. नक्की तुमच्या त्या काय मनोकामना असतील ना ते लगेच पूर्ण होतील. तर असो, इकडे मी शेवग्याची भाजी बनवायला घेते. शेवग्याची भाजी तर तुम्हाला माहिती आहे की प्रचंड आमच्या घरात आवडते. मला तर पर्सनली खूप आवडते. त्यामुळे बऱ्याचदा मी शेवग्याची भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे आणि सांगितली देखील आहे की तुम्हाला नक्की अशा प्रकारे एकदा बनवून बघा, म्हणून ट्राय करा एकदा. आमटी तर आपण प्रत्येक वेळेला करतो शेवग्याची, पण फ्राय केलेली भाजी खूप छान लागते, म्हणून कित्येक वेळा मी सांगते आणि कित्येक वेळा हेही देखील सांगले की बनवून बघा, टेस्ट करून सांगा, मला कमेंट करून देखील सांगा म्हणून सांगितलेलं आहे. तर असो, तिकडेच मी भाजी बनवते आणि मला कपड्यांच्यासाठी मी जे ऑर्गनायझर मागवलेलं आहे ना तेही देखील पूर्ण करायचं आहे. जर मी मागवलेत परवा आणि ते मिशोवरून आले, छान आलेत, मला आवडलेत ते आणि मला तसेच हवे होते म्हणून मी तसेच मागवलेत ते, जेणेकरून ट्रान्सपरंट आहेत आणि त्याच्यामध्ये चांगलं दिसेल आपल्याला, जेणेकरून साडी वगैरे म्हणजे काही गडबडीत नेसायची असेल तर त्यामधलं ब्लाऊज आपल्याला लगेच ओळखता येईल, म्हणून मी तसेच मागवलेत. आणि बरेच अजून प्रकार आहेत, तर मिशोवरती जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. तर आता ते मला घड्या घालायच्यात, पण एवढा आता कंटाळा आला आहे त्या घड्यांचा, कारण ढीगभर ब्लाऊज आणि ढीगभर पसारा होणार आहे आता, आणि ते आवरायला तर मला वाटते कमीत कमी माझा तास दीड तास त्याच्यामध्ये जाणार आहे. पण ऑर्गनाईज पण करायचं आहे, त्यामुळे पण छान वाटते की बाबा कसं दिसेल किंवा कसं राहील ते पण बघायचं आहे. तर चला ते आधी बघूया. अजून मी काही खाली पसारा काढून घेतलेला नाही आहे, तर तो आता ओढणार आणि मग घड्या घालायला चालू करणार. कितपत होते बघूया, का उद्यावर लांबणीवर पडतंय. तर चला ते बघूया. त्याआधी मी तुम्हाला थोडंसं माझं जे कपाट आहे जसं आहे त्या कंडिशनमध्ये मी तुम्हाला दाखवते. सध्या बऱ्याच वेळा मी सतत कपड्यांच्या घड्या घालताना तुम्हाला मी सांगते घड्या घालाव्या लागतात, तर ते का ते आता तुम्हाला लक्षात येईल. कारण कितीही घड्या घाला, आपली मुलं लहान आहेत त्यामुळे ती कितीही घड्या घाला तुम्ही ते इकडचं तिकडं तिकडचं इकडं करतातच, आणि लहानच काय मी सुद्धा करते आणि हे सुद्धा करतं, त्यामुळे सतत घड्या ह्या घालाव्या लागतात. का ते आता तुमच्या लक्षात येईल. जसं आहे तसं मी दाखवते, त्यामुळे प्लीज काय म्हणजे वाईट काय बोलू नका. जसं आहे तसं ठेवण्याचा प्रयत्न करते आणि वरचेवर मी त्याला म्हणजे हात लावून स्वच्छ करण्याचा पण प्रयत्न करते, पण जसं आहे रिअलमध्ये तसं मी तुम्हाला आता दाखवते. तर हे असं कपाट आम्ही करून घेतलं आहे. इकडे तुम्हाला बोलले होते की अजून मला दरवाजे बसवायचे आहेत, तर दरवाजे अजून बसवलेले नाही आहे. ते बघा वरती इकडे पण मोठा दरवाजा बसवून घ्यायचा, जेणेकरून वरती ना अंथरूण वगैरे एक्स्ट्राचं जे साहित्य आहे ना ते इकडे बसतं, त्यामुळे हे म्हणजे वरती एक्स्ट्रासाठीच करून घेतलेलं आहे. इकडे दरवाजा केला ना स्लायडिंगचा वगैरे इकडे, तर ते छान दिसेल वरती नंतर. त्याच्यानंतर हा मी पडदा लावला इकडे, असा तात्पुरता लावला आहे. दरवाजे कधी होतात आता बघूया. तर आता सुरुवात जान्हवीच्या करते. तर हा असा भला मोठा कप्पा आहे, इथे जानूचे कपडे असतात. पेपर अंतरलेला पेपर तिने काढून टाकलाय वाटतं. इकडे असं पाईप वगैरे बसवून घेणार इकडे मी, जेणेकरून काय अडकवायचे असेल तर ते पण होईल. तर अस्ताव्यस्त कपडे त्यामुळे काय प्लीज म्हणू नका. इकडे माझे पडदे वगैरे असतात एक्स्ट्राचे, छोटा कप्पा आहे. आणि हा लास्टवाला आहे, तिथं साहित्य वगैरे काही आपलं चपला वगैरे ते काही बसू शकतं, ते पण असं करून घेतलं आहे. दरवाजे झाले ना की खूप छान दिसेल ते तात्पुरतं. तर असंच आहे, ॲडजस्ट करून घेते आता. बघूया आता खालून दाखवते. इकडे असं मी अंथरूण वगैरे बांधून टाकलेलं आहे, जे लागत नाही आपल्याला, एक्स्ट्राचं आहे ते अंथरूण वगैरे ठेवले. आणि हा माझा आहे ब्लाऊजचा कप्पा, जे मी रोज घेताना असं विस्कटून टाकते. सगळा मेसी झाला आहे, त्यामुळे काय म्हणू नका. आणि हे आता 8 दिवसापूर्वी साहेबांच्या, आमच्या आर्नव साहेबांच्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या होत्या आणि काय केले बघा. तुम्ही म्हणताय ना सारखं सारखं घड्या घालायला लागतं, सारखी घड्या काय घालते ही, तर हे बघा अवतार. इकडे असे छोटे छोटे कप्पे करून घेतलेले आहेत, त्यामध्ये माझ्या पर्सच आहेत सगळीकडे दिसतील. तिकडे पसारा आहे, इकडे थोडीशी नवीन कपडे आहेत. इकडे कालचे ऑर्गनायझर मागवलेले आहेत. हे वरती सगळं जे केलेलं आहे ते छोटे छोटे कप्पे ना, तर हे आपलं सगळं ड्रेसिंगमधलं साहित्य ठेवण्यासाठी केले होते, पण त्याचा अवतार आता असा झाला आहे. स्वच्छ करणार आहे,
त्यामुळे काय म्हणू नका की मेसी झाले सगळं, अवतार दाखवा लागलो आहे. आणि ह्या इकडे असतात त्या म्हणजे रेग्युलरच्या साड्या असतात इकडे. ह्यांना कधी मी हातच लावत नाही, त्यामुळे ह्यांची घडी काही विस्कटतच नाही, कारण आपण तर डेली यूज काही करत नाही. ह्या सगळ्या डेली वेअरच्या आहेत, ज्या कुठेतरी फंक्शनला इकडे तिकडे गेले होते त्यातल्या थोड्याफार वरती आहेत, बाकीच्या सगळ्या तिजोरीमध्येच असतात. त्यामुळे इकडे काय नाही आहे, फक्त डेली यूज आहे. ह्या फक्त आहेत ना, ह्या सॉरी इकडे ही फक्त काठपदर आहे ही, आणि ही ते जे आहे ती ना, ह्या कुठं तर जाताना मी घातल्या होत्या आणि त्या इकडेच राहिल्यात तिजोरीवरती. म्हणजे तिजोरीमध्ये सगळ्या काठपदर आणि नवीन साड्या वगैरे आहेत ना, त्या इकडे सगळ्या ह्या तिजोरीमध्ये आहेत. आणि ती फक्त माझ्यासाठी आहे स्पेशल, त्यामध्ये कोणाचं काय नाही आहे, फक्त माझं. तर हे झालं. त्याच्यानंतर इकडे असं मोठेचे मोठे 2 पडदे लावलेले आहेत मी, बघा एकदम दिसत असतील तर. इथून इथपर्यंत आहे आणि इथून इथपर्यंत असं आहे. आणि याला अशा पिना आहेत, बरं अशा पिना आहेत, त्यामुळे ते बसतं व्यवस्थित. बघू तुमच्या आशीर्वादाने आमच्या कपाटाला दरवाजे कधी येतात. तुमचा आशीर्वाद असेल तर लवकरच येईल. त्याच्यानंतर हा तर कप्पा तुम्ही बघितला आहे, हा यांचा आहे, मोठा आहे इकडे आतमध्ये, पण आता मी सगळं दाखवत नाही आहे तुम्हाला. इकडे असे त्यांच्यासाठी हे 2 कप्पे ठेवले, वरती त्यांचे जीन्स वगैरे पॅन्टीज वगैरे सगळे असतात, आणि इकडे खाली शर्ट टी शर्ट वगैरे असतात. हा माझा रेग्युलरचा कप्पा आहे इकडे. तिकडे आता काय बघायला दाखवतच नाही तुम्हाला, कारण खूप पसार आहे तिकडे. त्यामुळे रोजची रेग्युलरची आहेत ती. परत एकदा चांगलं घड्या वगैरे घातल्या ना की मग तुम्हाला नंतर एकदा दाखवेलच मी. त्याच्यानंतर इकडे खाली अजून एक आहे, तर इकडे असे डेलीचे म्हणजे कपडे, आणि इकडे थोडं असं बास्केटमध्ये पण हे न लागणारे आहेत, आणि हे आता न लागणारे ह्यामध्ये काढून ठेवलेले आहेत कपडे. इकडे पण असा कप्पा आहे छोटा, असा खूप मोठं भलं मोठं कपाट आहे हे. दरवाजे वगैरे येतील ना त्यावेळेस मी तुम्हाला टूर देणार, तोपर्यंत याची काही परत टूर देणार नाही आहे तुम्हाला. आता मला खरी गरज आहे ती आता ऑर्गनायझरची, म्हणून मी ती मागवली, कारण ब्लाऊजची अवस्था तर तुम्ही बघितला. त्यामुळे पहिले तर मला ते काम करून घ्यायचं आहे की ब्लाऊजच्या घड्या घालून घ्यायचे स्वच्छ. म्हणजे मला ते ब्लाऊजला एक ब्लाऊजला ना ते किती द्यायचे पैसे, 250, 300, 400 असे पैसे द्यायचे, आणि ते असं आणलं की असा अवतार होतो. त्याच्यापेक्षा म्हणून ते मागवले जातात. त्याच्यामध्ये किती दिवस राहणार आहेत हे काही मला माहिती नाही, तर बघूया आता त्याच्यामध्ये तर किती दिवस राहतात. तर आता ते सुरुवात करूया चला घड्या घालायला. सॉरी, जसं आहे तसं अस्ताव्यस्त तुम्हाला कपाट मी दाखवलेलं आहे कपड्यांचं, पण नक्की ज्या वेळेला ह्याचे दरवाजे वगैरे होतील ना त्यावेळेला व्यवस्थित मी तुम्हाला नक्की ते शेअर करेन नक्की, कारण ते काढणार नाही आहे आम्ही, असंच ठेवणार आहे आणि त्यांना स्लायडिंगचे दरवाजे करून घेणार आहे. आणि बऱ्याचदा मी घड्या घालते, खरंच सांगते, मी बऱ्याच वेळा सारखं सतत घड्या घालते, पण हे विस्कटलेलंच असतं नेहमी, त्यामुळे बऱ्याच म्हणून ते त्याला पडदाच लावून ठेवलेला आहे की जितकं तुम्हाला विस्कटायचं त्यावेळेला विस्कटा, मला ज्यावेळेला वेळ भेटेल त्यावेळेला मी घड्या घालेल, म्हणून मी तसं करून ठेवलं. आणि ब्लाऊज म्हटलं तर एक शोधायला गेलं ना की सगळं विस्कटायला होत होतं. इथं देखील मी घड्याच घालून ठेवल्या होत्या त्या ब्लाऊजच्या, पण काय झालं की एक शोधायला गेलं ना असं मागे पुढं म्हणजे ठेवले होते ना ब्लाऊज, त्यामुळे एक शोधायला गेलं की पुढची साईड आहे ना ती काढून ठेवावी लागत होती, मग मागे शोधायचं, असं करत घड्या निम्मे विस्कटायच्या, निम्मे. मग ते सतत असं 2-3 वेळा झालं आणि मी ते बंदच केलं, जसं आहे तसं म्हटलं. पडदा लावलेला आहे त्यामुळे काय बाहेर दिसत नाही, त्यामुळे असं. पण ते काय व्हायला लागलं, ब्लाऊज सगळे ना नवीन जेवढे आहेत तेवढे खराब व्हायला लागले, त्यामुळे मी बरेच दिवस झाले शोधत होते की ह्याच्यासाठी काय करू. शेवटी ऑर्गनायझर मग म्हणून मी मागवली. आता इकडे ब्लाऊज बघता, हे सगळे काठपदरचे आहेत आणि नवीन आहेत आणि छान असे पॅटर्न शिवून घेतलेले आहेत, पण ते एकदा मला सापडत पण नाहीत, आणि ते असं कुस्करा झाला होता कपड्यांचा, क्रश झाले होते सगळ्यांना. आता एक दिवस मला ना ते सगळे ऊन पडल्यानंतर, आता लगेच काय मी पावसामध्ये हात नाही घालणार आहे, चांगलं कडक ऊन पडल्यानंतर मग मी ते मशीन वॉश करणार, आणि मग त्याला इस्त्री वगैरे करून ना मग मी ते छानसं परत ऑर्गनाईज करून ठेवणार. तोपर्यंत तरी काही नाही. आणि बरेच ह्यामधले जे आहेत काठपदर मध्ये आता थोडंसं वेट गेन झाले, त्यामुळे थोडंसं बसत पण नाही आहे, त्यामुळं आता तब्येतीकडे पण थोडंसं लक्ष देणार आहे मी. उन्हाळा पडला की आम्ही फिरायला वगैरे जातो, सकाळचं एक्सरसाइज वगैरे करतो, डाएट पण करतो, बऱ्याच वेळेला करतो, सक्सेसही होतं डाएट पण. आणि काय होतं काय माहिती, आणि परत खायला चालू केलं ना अजून परत होतं तसं होतं. त्यामुळे आता ठरवले की उद्यापासून, म्हणजे मी जवळपास 8 दिवस झालं म्हणते की बाबा ट्राय करायचं परत एकदा आता
म्हणजे डाएटवरती राहायचं, पण ते 8 दिवस झालं काही घडेना झाले आणि काही इकडे तिकडे सगळ्या गोष्टी जायला लागतात, त्यामुळे ना त्या गोष्टी घडून येईना झाल्यात. पण नक्की मी प्रयत्न करणार आहे. जे मॅजिक माझ्याकडे एक पावडर आहे जे मी बनवते, ते मी उद्या तुम्हाला नक्की ट्राय करून दाखवेल, बनवून दाखवेल. कोणाला जर वेट लॉस करायचा असेल तर ते तुम्ही नक्की ट्राय करा, कारण त्याने खरोखर मला इफेक्ट पडला होता, पण मी ना ते मध्ये सोडून दिलं, त्यामुळे ते राहून गेलं. तर इकडे आता मी ब्लाऊज जे दाखवते हा प्युअर बांधणी आहे, जो आपल्याकडे आता इकडे अवेलेबल नाही आहे, भेटत नाही. मी जयसिंगपूरला असताना तिकडे घेतलेला आहे आणि हा प्युअर बांधणी आहे. अशी बांधणी इकडे आपल्या साईडला भेटत नाही. आणि हा इतकी साडी छान आहे ना, त्याची सुंदर आहे, इतका टिकलाय ना मला, ती साडी पण आणि ब्लाऊज पण. आणि तिकडे शिवून घेतला होता ब्लाऊजही, आणि सिम्पलमध्ये शिवलेला आहे. आता त्याचे सगळ्यांचे डिझाईन मी तुम्हाला दाखवत बसले तर घड्या घालून होणार नाहीत, त्यामुळे दाखवलं नाही. आणि जवळपास बऱ्याच वेळानंतर माझ्या सगळ्या घड्या घालून झालेल्या आहेत आणि खूप सारे ब्लाऊज, त्यामुळे मी सगळे तुम्हाला डिझाईन शेअर केलेले नाहीत. एक त्याच्यासाठी वेगळा ब्लॉग बनवेल जे तुम्हाला दाखवेल मग की प्रत्येक ब्लाऊजला कसे डिझाईन केलेले आहेत. मी बऱ्याच वेळेला माझे डीपच असतात ब्लाऊज, त्यामुळे तुम्हाला ते नक्की एका ब्लॉगमध्ये शेअर करेन. तर भरपूर असे झालेले आहेत बघा ब्लाऊज. तर फक्त बाकी आहे ते ऑर्गनाईज करून ठेवणं. फायनली माझ्या सगळ्या घड्या घालून झालेल्या आहेत. जवळपास 1 ते 1.5 तास झाले एका जागेवरती बसली आहे मी. तुम्हाला पटणार नाही अक्षरशः, पण ते काय वैताग आला मला ब्लाऊजचा. घालताना काय वाटत नाही, पण हे घड्या घालताना रे देवा किती तो ताप असं वाटतंय. तर इकडे बघा माझ्या बऱ्यापैकी जशा जमतात तशा मी घातलेल्या आहेत. सगळं मिसमॅच झालेलं आहे. इकडे फक्त मी कॉटनचे सगळे जे आहेत ते ना कॉटनचे असे सेपरेट काढलेले आहेत बघा इकडे. ओ तू आणि पडू नको बाबा, बराच वेळ झाला आधीच. थोडे मी पीसेस करून ठेवते इकडे. डोंगर केले, डोंगर, त्यामुळे ना पडायला लागले सगळं. तर इकडे जे आहेत ना ते सगळे फुल कॉटन आहेत. जे सिंगल असतात ना, ज्याला अस्तर नाही, असे ते सगळे हे आहे वाले, ते सगळे कॉटन आहेत. हे सगळे बाकीचे अस्तरवाले आहेत. आणि हे डेलीचे आहेत थोडे ह्यामध्ये, आणि थोडे जे काठपदरमध्ये आहेत ना साड्या त्यामध्ये देखील आहेत. ते आता वेगवेगळं मला हे करून ठेवायचे. वेगवेगळं करून ठेवते आता हे मी. पहिला तर आधी जेवून येते आणि मग निवांत हे करते. सगळे जेवायला लागलेत बाहेर, त्यांना तोपर्यंत घ्या म्हटलं जेवून, मग मी येते जेवायला. त्याने चालू पण केले जेवायला, हाक मारतायत सगळेजण मागापासून, घ्या म्हटलं तोपर्यंत येते. हे झाले, हे कंप्लीट झाल्याशिवाय मला जायचं नव्हतं, कारण मग जेवायला गेले की मग हे इकडे लक्ष जाणार नाही. तेव्हा आता निवांत जेवून आले की मग आता हे बॅगा भरायला चालू करू. चला, मी अजून जेवायची आहे ना. भाजी का संपवलं, माझी फेवरेट आहे माहिती आहे ना. गार झालं जेवण सगळं. जेवून आले, आता बघूया कसं कसं काय काय करायचं बॉक्समध्ये. बॉक्स तर घेतलाय, ऑर्गनाईज करते मग तुम्हाला दाखवते. म्हटलं होतं ना तुम्हाला, आमच्या घरामध्ये शेवग्याची भाजी खूप आवडते सगळ्यांना, त्यामुळे मला सुद्धा त्यांनी म्हणजे ठेवली नाही. त्यांनी हाका मारत होते की भाजी संपली, भाजी संपली, पण मला वाटत होते की चेष्टा करल्यात माझी, पण थोडीशीच माझ्यासाठी ठेवली. असू दे, आपलीच घरचे आहेत, त्यामुळे खाली आपलं आपण बनवलेलं त्यांना आवडतं हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे चालते. तर इकडे मग जेवण वगैरे आल्यानंतर ऑर्गनाईज आता करायला लागले. मला भीती वाटत होती की मी हे ऑर्गनायझर मागवलेत, पण हे कसं दिसेल, पण ठेवल्यानंतर ना
खरंच सांगते, खरंच खूप मस्त वाटायला लागले, कारण सगळे त्यातून ब्लाऊज दिसतात. बऱ्यापैकी कुठलं कलर आहे, कुठला ब्लाऊज कुठं ठेवला आहे ते लक्षात येतं. त्यामुळे मला हे खूप सोपं जाणार आहे आणि खूप विस्कटणार वगैरे काही नाही, मेसी होणार नाही अजिबात, याची खात्री आहे मला. बघू आता किती दिवस हे माझ्याकडून राहतात नीट. तुम्हाला तर मी ते प्रत्येक वेळेला शेअर करेनच. तर एका बॉक्समध्ये ना फक्त मी ओन्ली कॉटनचे ठेवले आणि बाकीचे जे आहेत ते दुसऱ्या बॉक्समध्ये मी ठेवते, जे ह्याचे अस्तरवाले आहेत ना, जे चांगल्या साड्यांचे आहेत ते वेगळं ठेवणार आहे आणि जे रेग्युलरचे अस्तरचे आहेत ते वेगळ्या बॉक्समध्ये. तर हे आता जे आहेत ते चांगले म्हणजे नवीन साड्या ज्या आहेत त्याच्या ठेवलेले आहेत. अजून ब्लाऊज आहेत जे तिजोरीमध्ये आहेत, जे नवीन चांगल्या साड्यांचे आहेत ते साड्यांच्या मध्येच आहेत, ते देखील मला काढायचे आहेत. पण आता लगेच सगळं एकदम नको म्हटलं, जेवढं आज होतं तेवढं आज करून घेऊया. आणि हे डेली वेअरचे अस्तरचे आहेत ब्लाऊज, जे की मी वेगळं ठेवणार आहेत आणि फुल एकदम भरलेत. आणि मी जास्त बॉक्स नाही वापरले, कारण भरपूर जागा होती आणि व्यवस्थित बसत होते, त्यामुळे जितके बसतील तेवढे मी त्याच्यामध्ये घातलेले आहेत. आता घड्या चांगल्या जशा जमतील तशा घातल्यात, त्यामुळे तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल, पण प्रत्यक्षात असं नाही वाटत. प्रत्यक्षात प्रत्येक ब्लाऊज हा ओळखून येत होता कुठे ठेवलेला आहे, त्यामुळे घेताना चेन काढली की घेतला की मग झालं काम, असं आहे ते. आणि खरंच मला सोपं जाणार आहे. तर असे मी 3 बॉक्सेस केलेत, चांगल्या ब्लाऊजचे वेगळे म्हणजे जे नवीन आहेत ते वेगळे, आणि डेली वेअरचे वेगळे आणि कॉटनचे वेगळे. कॉटनचे वेगळेच ठेवले कारण मग ह्याच्यामध्ये शोधायला ते लागणार नाही. अस्तरवाले वेगळेच ठेवले कारण कॉटनच्यामध्ये मग जाणार नाहीत, म्हणून मग सगळे वेगळे वेगळे केल्यामुळे आता ते लक्षातच येतं की कुठल्या बॉक्समध्ये कुठला आहे. त्यामुळे डेली वेअरची ज्या वेळेला साडी घालणार त्यावेळेला ते डेली वेअरच्याच बॉक्सकडे आपण वळणार. तर असे हे 3 बॉक्स झालेले आहेत. अजून 3 बॉक्स आहे शिल्लक, 6 बॉक्स आलेले आहेत ते. तर अजून बाकी आहेत. आता माझे तर ब्लाऊजचे झालेत, साड्या वगैरे काय मी ह्या बॉक्समध्ये ठेवणार नाही आहे. त्यामुळे आर्णवचे आणि यांचे आणि जानूचे यामध्ये नवीन काय आता कपडे असतील तर ते त्यांचे कपडे ऑर्गनाईज करणार आहे मी. त्यामुळे माझे 3 झालेत. आता ते 3 जे आहेत ते आधी मी कपाटात लावून घेते, ते कसं दिसते बघूया. त्याच्यानंतर मग बाकीचे 3 काय करायचं ते ठरवूया. तर आता मी उरलेला जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी आरूचे पण कपडे घालणार आहे. त्याचे ते नवीन कपडे आहेत आणि सगळे व्हाईटमध्येच आहेत आणि असेच ठेवून दिले होते. ते आता मला ड्रायक्लिनला द्यायचे आहेत, पण तोपर्यंत आता मी एका बॉक्समध्ये असे भरून माझ्याच कप्प्यामध्ये ठेवले, कारण तिथं जागा उरत होती. तर असं काहीसं दिसते आणि ऑर्गनायझर खरंच खूप छान आहे. तुम्हाला कोणाला हवे असतील तर मिशोवरून मागवू शकता. तर चला आता व्हिडिओचा एंड इथंच करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मग भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.